जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिधारी। यशोदानंदन भज जन रंजना। यशोदानंदन भज जन रंजना। यमुना तीर वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिधारी। यशोदानंदन भज जन रंजना। यशोदानंदन भज जन रंजना। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे जय राधा गिरिधर गिरिधर श्रीधरे जय कृष्ण बलराम जय वृंदावन जय जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रमाय जय सीताराम जय अयोध्याधाम जय गौरनिताय जय मायापुर धाम जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय ग्रंथराज भागवत महापुराण की जय जगत गुरु की जय श्री गुरुदेव की जय समवेत गौर भक्तवृंद की जय निताय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण. पुन्हा आपलं स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षामध्ये. आपण भागवताचा स्कंद 2 वाचतोय. आवाज घालून कमी हां चिठी मारते. ओके येस वॉल्यूम कमी स्कंद 2 ज्याचं शीर्षक आहे विश्वाचा आविष्कार आणि अध्याय 6 ज्याचं नाव आहे पुरुष सूक्ताचे अनुमोदन. श्लोक संख्या 45. आद्यो अवतार पुरुष परस्य काल स्वभाव सदसन्मनस्य
द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट सास्नुश्चरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुष परस्य काल स्वभाव सदसद्मनश्च द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट सास्नुश्चरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुषः परस्य काल स्वभाव सद असद्मनश्च द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट सास्नुश्चरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुष परस्य काल स्वभाव सदसद्मनश्च द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट्स्नुचरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुषः परस्य काल स्वभाव सदसद्मनश्च द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट्स्नुचरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुषः परस्य काल स्वभाव सदसद्मनश्च द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणि विराट स्वराट सास्नुचरिष्णु भूम्ना आद्यो अवतार पुरुषः परस्य काल स्वभाव सद असद्मनश्च द्रव्यं विकारो गुण माताजी शब्दार्थ आद्य प्रथम अवतार पुरुष कारणोदक साई विष्णू परस्य भगवंतांचा काल स्वभाव आकाश सत परिणाम असत कारण मन च शुद्धा द्रव्यम तत्वे विकार भौतिक अहंकार गुण प्राकृतिक गुण इंद्रिये विराट रूप विश्वरूप स्वराट गर्भोदक साई विष्णू स्थास्नु अचल चरिष्णू चल भूमना परम श्रेष्ठ भगवंतांचा अनुवाद तात्पर्य श्रीकृपा की जय. अनुवाद कारणोदक साई विष्णू हे परमश्रेष्ठ भगवंतांचा प्रथम अवतार आहे आणि तेच शाश्वत काळ आकाश कारण परिणाम मन भौतिक तत्वे भौतिक अहंकार प्राकृतिक गुण इंद्रिये विराट रूप कर्वरक साई विष्णू आणि चल अचल अशा अखिल प्राणी मात्रांचे स्वामी आहेत. भौतिक जगत हे चिरस्थायी नाही, म्हणजे ते
नाशवण आहे. याची आपण यापूर्वी अनेक वेळा चर्चा केली आहे. भौतिक जगत म्हणजे सर्वशक्तिमान भगवंतांच्या भौतिक शक्तीचे एक अस्थायी प्रदर्शन आहे. दिव्य प्रेममयी सेवेद्वारे भगवंतांचा संग घेण्याची ऐका काय म्हणतात, दिव्य प्रेममयी सेवेद्वारे भगवंतांचा संग न घेण्याची इच्छा असणाऱ्या जीवांना एक संधी म्हणून भौतिक जगताची निर्मिती आवश्यक आहे. त्यांना सेवा नको आहे अशा लोकांना. अशा अनिच्छुक बद्ध जीवांना आध्यात्मिक अस्तित्वातील मुक्त जीवनात प्रवेश दिला जात नाही. नो एंट्री. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये सेवा करण्याची थोडी इच्छा नसते. या उलट स्वतःच भगवान बनून मालक बनून भोग घेण्याची त्यांची इच्छा असते. जीवात्मे भगवंतांचे स्वभावतःच सनातन सेवक आहेत, परंतु त्यांच्यापैकी काही जण आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत असल्यामुळे सेवा करू इच्छित नाही. म्हणून त्यांना भौतिक जगताचा भोग घेण्याची अनुमती दिली जाते, लायसन्स, परमिशन. या जड प्रकृतीलाच माया अर्थात भ्रम असे म्हटले जाते. प्रकृतीला भ्रम असे म्हटले जाते कारण मायेने मोहित झालेले जीव जरी स्वतःलाच वास्तविक भोगता समजत असले तरी मायेच्या प्रभावाखाली असलेले जीव वास्तविकपणे भोगता नाही. भौतिक प्रकृतीचा स्वामी बनण्याची विकृत प्रवृत्ती सुधारण्यासाठी अशा भ्रमित जीवांना पुन्हा पुन्हा संधी दिली जाते आणि भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या त्यांच्या शाश्वत संबंधाविषयी त्यांना वेदांद्वारे शिकवण दिली जाते. वेदेश सर्वैर अहमेव वेद्यो. म्हणून भौतिक जगताचे अस्थायी प्रकटीकरण निर्मिती म्हणजे भगवंतांच्या भौतिक शक्तीचे प्रदर्शन आहे आणि ज्याप्रमाणे तात्पुरता कारभार पाहण्यासाठी शासनातर्फे न्यायाधिकाराची नेमणूक केली जाते, त्याचप्रमाणे सृष्टीचे मॅनेजमेंट व्यवस्थापन करण्यासाठी भगवंत स्वतः कारणोदकशाही विष्णूंच्या रूपात अवतार धारण करतात. ते खाली येतात अवतार. हे कारणोदकशाही विष्णू आपल्या भौतिक शक्तीवर नजर टाकून म्हणजे दृष्टिक्षेप टाकून भौतिक जगताची निर्मिती करतात. ऐक्षत त्यांनी बघितलं असं म्हटलं. या ग्रंथाच्या प्रथम खंडातच आम्ही जगृहे पौरुषम रूपम या श्लोकाचे काही प्रमाणात वर्णन केले आहे. या भौतिक जगताच्या माईक क्रियेची कालमर्यादा म्हणजे कल्प आणि कल्पामागून कल्पात होणाऱ्या सृष्टी रचनेविषयी आम्ही यापूर्वीच चर्चा केली आहे. भगवंतांच्या अवतार धारणाने आणि सामर्थ्यशाली कृत्यांनी सृष्टीचे सर्व घटक काळ, आकाश, कारण, परिणाम, मन, स्थूल आणि सूक्ष्म तत्वे, पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार व त्यांच्यामध्ये क्रिया प्रतिक्रिया घडविणारे 3 गुण सत्व रजतम इंद्रिये आणि त्यांचे उगमस्थान विराट रूप म्हणून गर्भोदकशाही विष्णू हे दुसरे अवतार आणि दुसऱ्या अवतारापासून निर्माण होणारे सर्व चर अचर जीव प्रकट झाले. अंतिमतः हे सर्व उत्पन्न घटक आणि सृष्टीसुद्धा भगवंतांच्या शक्तीची अभिव्यक्ती आहे. त्यांच्या नियंत्रणापासून वेगळे असे काही नाही. भौतिक जगतामधील कारणोदकशाही विष्णू हा प्रथम अवतार म्हणजे ब्रह्मसंहितेत 5व्या अध्यायात 48व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांचा आंशिक विस्तार आहे. यस्यैक निश्वसित कालम अथावलंब्य जीवन्ति लोम विलजा जगनंदनाथा विष्णु महान सह्य यस्य कला विशेषो गोविंद आदिपुरुषं तमहं भजामि. अनंत कोटी ब्रह्मांडे ही महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णूंच्या केवळ श्वासोच्छवासापर्यंतच राहतात. इतकाच काळ ते ब्रह्मांड राहतात, श्वास घेणं सोड. हे महाविष्णू म्हणजे श्री गोविंद आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांचा केवळ आंशिक विस्तार आहेत.
ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्तांश नमो विष्णुपदाय कृष्णभ्रष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामे। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे पुन्हा याच्या भागवत क्लासमध्ये। खूप सुंदर ब्रह्मदेवांनी ज्ञान दिलंय, सांगितलंय। आद्यो अवतारः पुरुषार्थस्य काल स्वभाव सद असद मनस्य द्रव्यं विकारो गुण इंद्रियाणी विराट स्वराट सासं चरिष्ण भोगना। की कारणोदक साई विष्णू हे परम श्रेष्ठ भगवंतांचा प्रथम अवतार आहे आणि तेच शाश्वत काळ आकाश कारण परिणाम कॉज इफेक्ट कॉज आणि इफेक्ट कारण परिणाम मन भौतिक तत्वे 5 तत्व जे आहेत मन बुद्धी अहंकार 8 तत्व आहेत। भौतिक अहंकार भौतिक प्राकृतिक गुण 3 गुण 5 इंद्रिय भगवंतांचं विश्वरूप गर्भोदक साई विष्णू आणि चल इचल अशा अखिल प्राणी मात्रांचे स्वामी आहेत। कोण? महाविष्णू भगवान कारणोदक साई विष्णू यांच्या देहातून अनंत कोटी ब्रह्मांड केवळ श्वास सोडल्यामुळे उत्पन्न होतात। आणि भगवान महाविष्णूंनी श्वास सोडल्यानंतर ते पुन्हा श्वास घेतील। जसं आपण श्वास सोडतो पुन्हा घेतो नकळत सहजपणे, तसं भगवान महाविष्णूंसाठी श्वास सोडणे आणि श्वास घेण्याच्या काळामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड टिकतात राहतात। म्हणजे भगवान महाविष्णूंचा जो श्वासाचा काळ आहे एकदम क्षुल्लक एक क्षण सारखं क्षुल्लक, तो काळ आपल्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांडांचा जो जीवन काळ आहे तितका आहे अनंत। की म्हणजे ब्रह्मदेवाचं एक जीवन 100 वर्ष ज्याच्यामध्ये 12 तास ज्याच्यामध्ये चतुर्युग नाही 1000 युग आहे। 12 तास चतुर्युग 12 तास जे आहे चतुर्युग असे 1000 चतुर्युग दिव्ययुग जे म्हणतात इतका काळ आहे। म्हणजे असं ते 100 वर्ष ब्रह्मदेवाचं ते भगवान महाविष्णूसाठी काय आहे एवढं काळ आहे।
म्हणून भगवंतांना समजणं अशक्य आहे. अनंत अनंत शक्तिमान आहे. आकाश किती मोठं आहे हे आपल्याला समजणं अशक्य आहे. आपलं चाळीसगावच किती मोठं आहे हे सुद्धा आपल्याला आहे ना बसल्यावर असं काय दिसत, असं वाटतं हां एवढंच आहे, पण खूप आहे अजून पुढे खूप वाढलेलं आहे. चढण्यात दिसत नाही पण ते आहे. तसं भगवंतसुद्धा सर्व ठिकाणी विस्तारलेले आहेत, पण आपल्या शक्तीने आपल्या बुद्धीने ते आपण समजू शकत नाही. म्हणून जे शास्त्राने सांगितलेलं आहे ते आपण स्वीकार केला पाहिजे आणि तेच आपल्यासाठी उत्तम आहे. जे शास्त्रांचं वचन आहे तेच उपाय आहे आणि मग तुम्हाला सर्व ज्ञान होऊ शकेल. का हे ज्ञान सुद्धा भगवंतांनी दिलेलं असल्यामुळे ते परिपूर्ण आहे, संपूर्ण आहे. केवळ मान्य केल्याने सर्व ज्ञान होऊ शकतं. मी बघू इच्छितो, मी बघणार, मी समजून घेणार, नाही शक्य. म्हणजे मान्य केलं हां तो प्रभू अनंत आहे, अनादी आहे, तो सर्व व्यापी आहे, तो आत बाहेर माझ्यासोबत सुद्धा आहे, माझ्यासाठी आहे आणि तो जगाचा ना शुभचिंतक आहे. जगदहिताय कृष्णाय ना जगदहिताय, यातना जगाचं हित कल्याण पाहिजे. जगदहिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. मान्य केलं तर मग अनुभूती होईल. अनुभूती आवश्यक आहे. आपण सगळं उत्सव केले, सगळं काही केलं, पण जर अनुभव नाही घेतला तो जगन्नाथ माझ्यासोबत आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे, मग काय उपयोग. श्रम येवही केवलम, श्रम येवही केवलम, केवळ श्रम केले आपणासोबत. मग आपली चेतना, आपली भावना आपण जेव्हा जिथे आहोत तिथे पाहिजे. ही खूप आवश्यक गोष्ट आहे. जर मी आता इथे आहे तर माझं मन इथंच पाहिजे, माझी चेतना इथंच पाहिजे. मग ती सवय तुम्हाला आयुष्यभर भगवंतांची जी उपस्थिती आहे दाखवेल. आपलं होतं काय, आपण जिथं आहोत तिथं राहत नाही आपलं मन, जिथं आपलं चेतना राहत नाही. फक्त शरीर असतं पण मन नसतं, चेतना नसते. मग आपण अशा चुकीच्या सवयीमुळे आयुष्यभर भटकतो, अशांत राहतो. मी मुलांना काल शाळेत सांगत होतो, तुझे आहे तुझं पाशी, तुझे आहे तुझं पाशी, म्हणजे तू जागा चुकलास. हे संतांचं वचन आहे की आपलं जे काही आहे तुझे ना, तुझे आहे तुझं पाशी, म्हणजे आपलं जे काही आहे अनंत धन, अनंत सुख, समाधान, शांती, तुझे सर्व तुझे संबंध तुझे आहे तुझं पाशी. तो कोण आहे, जगन्नाथ. तो आहे आपला प्राणनाथ, आपलं जीवन साथी. तुझं आहे तुझं पाशी. पण आपण कुठं शोधतोय, मोबाईलमध्ये. कुठं सापडेल मोबाईलमध्ये. त्याला फोन लावू, त्याला फोन लावू, याला बघू, त्याला बघू. तुझे आहे तुझं पाशी. आपण बाहेर शोधतो, या गावाला त्या गावाला, इकडे तिकडे इकडे, ह्या ब्रह्मांडात त्या ब्रह्मांडात. ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तीलता नस. जीवाचं धन हे सेवा आहे, सेवा धन. आणि या जगात सुद्धा बघा, एका सर्व्हिससाठी, एका जॉबसाठी, एका सर्व्हिससाठी लोक 25 वर्ष 30 वर्ष किती घाम काढतात, किती ताण घेतात डोक्याचा, किती एक्झाम देऊन डोक्याला जाम करतात. एक्झाम एका जॉबसाठी. एक मला सर्व्हिस भेटावी का, सर्व्हिस खूप मोठी असते, खूप त्याचा महिमा आहे. पण वास्तविक सेवा, वास्तविक सर्व्हिस ती भगवंताची आहे. जे आपलं नित्य स्वभाव आहे, नित्य आपलं ते स्थिती आहे की जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. म्हणजे मान्य केलं तर आपल्याला कायम जॉब आहे, कायम सेवा आहे. आपण कधी जॉबलेस होपलेस होणार नाही. कंपनीचं किंवा ऑफिसचं गव्हर्नमेंटचं सांगता येत नाही, कधी काढून टाकतील, कधी आपल्याला ते म्हणतील
सस्पेंड होतं असं सस्पेंड. आम्हाला आवश्यकता नाही आहे सस्पेंड. पण भगवान जगन्नाथ कधीही कोणत्या जीवाला असं म्हणत नाही की तो आता माझा सेवा सोडून दे. आपणच चूक केली, आपणच मूर्खपणा केला की भगवंताची सेवा सोडून मायेची सेवा आपण घेतली. मायाशी बोलत होती, इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे हे बघ, तुला मी मॅनेजर बनवेन, तुला प्रोप्रायटर किंवा मी तुला राष्ट्रपती काढला, मुख्यमंत्री बनवेल, इकडे इकडे बघ, इकडे. अशी माया आपल्याला भ्रमित करते. आम्ही गेलो नाशिकला ट्रेनमध्ये आणि तिथं आम्ही बसलो जनार्दन कृष्ण प्रभू, पांडुरंग कृष्ण प्रभू, मी गेलो आपले उत्सवाचे इन्व्हिटेशन कार्ड द्यायला. आणि ट्रेनमध्ये काय अनुभव आला, एक आला तो मोबाईलचे ते असतात ना स्टँड विकायला, आणि त्यामध्ये काय असतं, पुढे काच असतो, त्याने चित्र खूप मोठं दिसतं. आणि त्याने मुद्दाम, तो मायाचा एजंट होता, त्याने फिल्मी गाणं लावलं होतं. आणि एक माया देवी जी आहे ती अशी सगळ्यांना नाचून जी आहे आकर्षित करते. बघा किती सुख आहे ना, माझ्याकडे किती सुख आहे, घ्या सुख घ्या. अशीच आपली फसवणूक झाली. जसं त्या हरणाने, त्या सोनेरी हरणाने सीतादेवीला मोहित केलं, आकर्षित केलं, तसं त्या मायादेवीने आपल्याला सुद्धा काहीतरी दाखवून मोहित केलं, भ्रमित केलं, आकर्षित केलं. जसं आज आपण बघतो, चांगला आपण अभ्यासाला बसलो आहे, पण ते मोबाईलचं काही आहे ना, मेसेज काही ते एखादी गोष्ट आपल्याला आकर्षित करते आणि आपला अभ्यास आणि आपलं सगळं ते काही कर्तव्य आहे, ड्युटी आहे, आपण ते सोडून देतो. तसंच आपण भगवंत आम्हाला असताना काही त्याच्या असं झालं आणि आपण आपलं जे ड्युटी होती, कर्तव्य ते सोडून इकडे बघितलं आणि मग ते आपण फसलो. नजासाठी दुर्घटना घटी, असं झालं. आपली सेवेमध्ये जे फोकस होतं, सेवेत जे आपलं ध्यान होतं ते हटलं, मायेत फसलो. आता उपाय काय आहे? आता उपाय हा आहे की आपण गीता भागवतचं जे वचन आहे, संतांचं वचन जे ते मान्य स्वीकार करून जर विश्वास ठेवला की मी चुकलो आणि मी सेवा सोडून फसलो, आता मी पुन्हा सेवा करणार, मायेची नाही, मी जगन्नाथची सेवा करणार, मी भगवंताची सेवा करणार, आणि ते मला सर्व काही देईल. ती सेवा मला जे पाहिजे, जे मला आवश्यक आहे, सदा सर्वदा देईल, हा विश्वास. आणि मग अनुभव येईल की जगात जे काही आहे ते आपलंच आहे, आपल्या बापाचंच आहे, आपलंच आहे, सर्व काही आपलं आहे. मग काय कमी पडणार? भले नावाने नसो, भले आपल्या नावाने नसो, पण ते आपलं अनुभव येईल, आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो. जसं पशु पक्षी जे आहेत त्यांच्या नावाने कोणती जमीन आहे का, काही त्यांची जागा आहे का, झाड नाही, त्यांचं काही घर नाही, पण ते कोणाच्याही घरी बसू शकतात. पक्षी कोणाच्याही बंगल्यावर केव्हाही कसाही बसू शकतो, त्याला कोणी थांबवू शकत नाही. तसं पशुसुद्धा कोणत्याही गल्लीमध्ये कुठेही जाऊ शकतो, हायवेलासुद्धा तो एकदम बसू शकतो. काही पशु बसतात ना, गाडोही बसतात काही वेळेस एकदम हायवेला मध्यभागी, त्यांना कोणी उठवत नाही, जाऊ दे बाबा बसला बसून. तर हे काय म्हणजे त्यांना कोणी शिक्षा पनिशमेंट देऊ शकत नाही. तसं आपण सुद्धा जर जितकं आवश्यक आहे तितकं जर इच्छा केली किंवा आपण जर अपेक्षा केली तर संपूर्ण विश्वात आपल्याला कोणी थांबवणार नाही, कोणी टोकणार नाही, कोणी अडवणार नाही. पशुपक्षी काय आहे, जितकं आवश्यक आहे तितकंच ते घेतात, म्हणून त्यांना कोणी थांबवत नाही. पक्षी आले, दाणे खाऊन गेले, चला चांगली गोष्ट आहे बा, का आपण उलट दाणे टाकतो पक्षी येतील हां, का आपल्याला माहीत आहे की ते पक्षी जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतील. असं नाही की चला हे सगळे पोतं उचलून घेऊन जाऊ. हां, पक्षी पोतं उचलून घेऊन जाणार नाही, माणूस घेऊन जातो काय वेळेस, चला सापडला पोतं उचला घरी घेऊन जातो. म्हणून माणूस फसतो मायेमुळे. जर विश्वास असेल की जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा भगवंत नाही म्हटलं तरी देईल. जसं पक्ष्यांना हा विश्वास आहे की आज जसं खायला भेटतं आहे उद्या पण भेटणार, म्हणून ते दाणे खाऊन आपलं भूक भागून
वापस उडून जातं. तसं आपण सुद्धा जर केलं चेतना भावना की जितकं आवश्यक आहे तितकं मला कायम भेटणार आहे, कायम भेटणार. आता होतं काय, आपण चिंता ठेवतो कायम, उद्याचं काय होईल, परवाचं काय होईल, पुढच्या वर्षी काय होईल, आणि अनावश्यक आपण ओझं वाहतो, त्याची आवश्यकता नाही आहे. असं का होतं ते सांगितलं आहे की कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे, निकटे स्थित माया तारे झपटी या धरे. त्याला आपटत्या माया जी बाजूला असते, माया कृष्णाची. भगवंतांना जर विसरलो आपण तर माया पकडते. मग माया काय करणार, जे आपलं ज्ञान आहे, जी आपली बुद्धी आहे ती झाकून टाकणार. आणि मग जे साधी गोष्ट आहे ते आपलं समजत नाही, जे पशुपक्ष्यांना समजतं काही वेळेस माणसाला समजत नाही. का कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. म्हणजे शेवटचं एवढंच की जर आपण सेवक आहोत, आपलं जीवन सेवेसाठी आहे हे जर मान्य केलं, आणि सर्व काही आपला अभ्यास, आपला व्यवसाय, आपलं कुटुंबाची जबाबदारी, सर्व काही आपलं जीवनसुद्धा एक सेवा म्हणून जगलो, ड्युटी म्हणून, सेवा म्हणून, तुम्हाला चिंता नाही होणार, तुम्हाला ओझं नाही वाटणार, आणि आनंदाची अनुभूती होईल की आता जो क्षण आहे, आताची जी वेळ आहे, सर्व समाधान तुम्हाला वाटणार. आणि जर आताचं समाधान वाटलं तर मग पुढे सुद्धा शक्य आहे. का, तुम्हाला सवय लागली कशामध्ये, राहण्याची, वर्तमानामध्ये, वर्तमान काळात. आपलं माया आपलं फसवते. जिथं जीवन आहे, जिथे आनंद आहे, जिथे समाधान आहे वर्तमान काळामध्ये, ते घेऊ देत नाही. आणि अनावश्यक भूतकाळाचं दुःख, भूतकाळाचे विचार, अनावश्यक भविष्याची चिंता डोक्यामध्ये देते. तर वर्तमान काळात आपण जिथं आनंद घेऊ शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो, खूप सुख घेऊ शकतो, ती माया घेऊ देत नाही. इच्छा आहे आपली पण घेऊ देत नाही. का, आपण चूक केली ना, आपण भगवंताचे सेवक आहोत हे मानत नाही, पण माया आपल्याला चांगली फसवते. असं तर हाच उपाय. आपण जर मी सेवक आहे भगवंतांचा हे जाणून त्याची सेवा म्हणून जर जगलो तर माया आपल्याला कधी भटकवणार नाही, कधी फसवणार नाही. माया आपल्याला मदत करणार सेवेसाठी सुद्धा. का, माया पण सेवक आहे, दासी आहे भगवंतांची, म्हणून ती पण प्रसन्न होईल आपल्यावर. आता काय होतं, ती दुःखी आपल्यावर, ते आपल्यावर प्रसन्न नाही आहे. का, आपण सेवा सोडली भगवंतांची म्हणून ती आपल्याला चांगली दुःख देते, चांगली भटकवते. तर आजच्या श्लोकात जे सांगितलं होतं की ब्रह्मदेवांनी महाविष्णू भगवान हे भगवंतांचा प्रथम अवतार आहे, आणि तेच शाश्वत काळ, आकाश, कारण, परिणाम जे काही घडतं ते कशामुळे, त्याच्यामुळे घडतं. मन, 5 तत्व, भौतिक अहंकार, 3 गुण, सर्व काही जगात जे काही आहे त्यांचं स्वामी आहे, ते आपलेही स्वामी आहे. आणि सर्व काही त्यांची शक्ती आहे. आपण सुद्धा त्यांची शक्ती आहोत, आपण सुद्धा त्यांचेच अंश आहोत. म्हणून आपलं जे काही अस्तित्व आहे ते काही वेगळं नाही आहे, ते सर्व काही भगवंतामुळे आहे. त्याच्यामुळे आपण ते जाणून भगवंताशी आपला संबंध जोडला पाहिजे, आपलं जीवन धन्य केलं पाहिजे, सफल केलं पाहिजे. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज भागवत महापुराण की जय. समवेत गौर भक्तवृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण.